नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आपल्या संदीप नप्ते मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा टॉपिक जे तर टॉपिकचं नाव आहे सरळ व्याज. तर टॉपिकचं नाव काय? सरळ व्याज. तर आपण या सरळ व्याजावरचे 4 ते 5 म्हणजे मुद्दल, रास आणि व्याज कसं काढायचं मी त्याच्याबद्दल थोडे 4-5 क्वेश्चन घेणार आहे आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सर्वात अगोदर मी काय करेल की तुम्हाला सरळ व्याज काय असते याचे थोडे कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर आपण काय करू आपण नंतर काय करू 5-6 एक्झाम्पल घेऊ. तर बघा आता सर्वांनी लक्ष द्या काळजीपूर्वक. पहा आता मी काय म्हणतो. म्हणजे बघा आता मी जे सांगणार आहे त्या सर्वांनी काय करायचं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. म्हणजे आपण आता काय म्हणतो मी, हे बघा मी काय केलं अमित अमितकडून 10,000 रुपये काय घेतले मुद्दल व्याजानं घेतले. अमितकडून मी काय केले 10,000 रुपये मुद्दल व्याजानं घेतले. मग आता हे पैसे मी सपोज 2 वर्ष वापरले. किती वर्ष वापरले? 2 वर्षे. म्हणजे मी अमितकडून घेतले किती मुद्दल किती घेतले अमितकडून मी मुद्दल घेतले मी अमितकडून 10,000 रुपये. आणि समजा मी हे पैसे वापरले 2 वर्ष. 2 वर्षानंतर अमितचे माझ्याकडे पैसे झाले समजा 2 वर्षानंतर 2 वर्षे झाले तर अमितचे माझ्याकडे झाले किती 12,000 रुपये. किती झाले 12,000 रुपये. मग आता दिले किती मला त्यानं 10,000. माझ्याकडे झाले किती पैसे 12,000 रुपये. म्हणजे पैसे वाढले किती? पैशाची वाढ झाली 2,000 रुपयाची. आता बघा 2,000 रुपयाची वाढ झाली म्हणजे हे वरचे 2,000 रुपये जे आहेत हे वरचे 2,000 रुपये जे आहेत हे 2,000 रुपये काय आपली हे व्याज आहे. हे काय व्याज आहे. म्हणजे ही झाली मुद्दल, हे झालं व्याज, हे काय झालं सरळ व्याज आणि ही काय झाली आपली रास. ही काय झाली रास. म्हणजे असते काय की व्याजाने घेतले किती पैसे मी 10,000. माझ्याकडे झाले किती 12,000. म्हणजे वरचे हे 2,000 रुपये काय मिळाले दिलं मी त्याला सरळ व्याज दिलं. किती दिलं सरळ व्याज. मग हे जे व्याज आहे 2,000 रुपये हे जे सरळ व्याज आहे हे किती वर्षाचं आहे 2 वर्षाचं. आता सरळ व्याज काय असते प्रत्येक वर्षाला समान मिळते. मग 2 वर्षामध्ये जर 2,000 रुपये मिळालं याचा अर्थ काय झाला की एका वर्षाला मला सरळ व्याज किती मिळालं 1,000 रुपये. किती मिळालं 1,000 रुपये. म्हणजे मी सरळ व्याज एका वर्षाला किती दिलं 1,000, दुसऱ्या वर्षी 1,000. असं मी किती वर्ष पैसे वापरले म्हणजे 5 वर्ष जरी पैसे वापरले ते एका वर्षाला 1,000 तर 5 वर्षाला किती होईल 5,000. 25 वर्ष पैसे वापरले तर किती होईल 25,000 रुपये व्याज होईल. मग आता एका वर्षाला व्याज किती दिलं मी 1,000 रुपये. ठीक आहे. तर मग व्याजाचा दर किती होता असं जर विचारलं गेलं तर बघा आता जी बोर्डाची मेथड आहे जी बोर्डाच्या मेथडनं बरेच जण करतात. तर काय करतात फॉर्म्युला असते बघा. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ आणि भागीला किती 100. भागीला किती 100. भागीला किती 100. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला किती 100. काय काय जनतेला एवढं पण माहीत नाही की 100 भागारात काऊन घेतात. कारण इथं पर्सेंटेज दर या शब्दाचा अर्थ काय होते पर्सेंटेज आल्यामुळे काय घेतला भागीला 100. असो बघा आता आपल्याला दर काढायचा सपोज. आता मुद्दल दिली किती होती मुद्दल होती माझी किती 10,000 रुपये. मी घेतले किती होते 10,000 रुपये आणि मुद्दल होती 10,000. आपल्याला काढायचा काय दर. तर मी किती वर्षासाठी वापरली काळ. काळ किती वर्ष होता माझा काळ होता 2 वर्षाचा. किती वर्षाचा होता 2. भागीला किती घेतले मी 100. मला 2 वर्षामध्ये सरळ व्याज दिलं किती मी 2,000 रुपये सरळ व्याज दिलं. किती दिलं 2,000 रुपये सरळ व्याज. तर आपल्याला काढायचा काय व्याजाचा दर. काय काढायचा व्याजाचा दर. बघा आता कॅल्क्युलेशन काटाकाटी कशी करू आपण ते सर्वांनी लक्ष द्यायचं. बघा काय करतो मी. काय केलं 0 0 0 0 वरचे 2 शून्य आणि खालचे 2 शून्य काय झाले कटले. आता बघ हे जे गुणाकारातला 100 गुणिला 2 आहे गुणाकारातला कुठे येत असते इकडं भागाकारामध्ये येते. कुठे येते ते भागाकारामध्ये. तर काय होईल भागाकार. तर दर बरोबर 2,000 भागीला 100 गुणिला 2. 2,000 भागीला 100 गुणिला 2. तर आता काय करणार आपण बघा. तर काय करणार काटाकाटी होईल. वरचे 2 शून्य कडले 1 2 1 2 बे एक बे आणि बे 10 20. म्हणजे व्याजाचा दर जो आला तो की त्याला 10%. म्हणजे अमितकडून मी 10% व्याज दरानं काय घेतले होते पैसे घेतले होते. व्याजाचा दर किती होता 10% व्याजाचा दर. आपल्या गावाकडे जो असतो तो दर नाही हा वार्षिक दर आहे. म्हणजे आपण जे गावाकडे 10% दराला लावतो तो मंथली असते. त्यानं माणसं पार लगे कोमात गेलेले येतं. तर हा जो दर आहे हा कशाचा आहे हा वार्षिक दर आहे. हा कसा दर आहे वार्षिक दर आहे. कधी बी लक्षात ठेव बँक जे दर देते हे महिन्याचा दर कधीच नसते. बँकेचा जो दर असतो तो कसा असतो वार्षिक. आपल्या गावाकडे जे महिन्याचा दर असते 3 रुपये टक्का 5 रुपये टक्का हा जो टक्का असतो मंथली असतो तो महिन्याचा दिला जातो. आपल्याला जो व्याजाचा दर द्यायचा असतो तो जो दर असतो तो बँकेच्या दराच्या हिशोबाने असतो आणि बँकेकडून आपण काय घेतो पैसे घेतो. ठीक आहे असो. तर ही झाली बोर्डाची मेथड.
तर आपण हे सर्व बऱ्यापैकी जनता काय करते, हे बोर्डाच्या पद्धतीने करते. या बोर्डाच्या पद्धतीने न करता मी डायरेक्ट बघा कसं सांगतो, डायरेक्ट कसं काढायचा, आपल्याला काढायचा काय, रेट काढायचा. रेट म्हणजे आपल्याला काढायचा काय, दर काढायचा. काढायचा काय, दर. रेट या शब्दाचा अर्थ होते आपल्याला काढायचा काय, दर. मला सांगा, आपली मूळ किंमत कधी बी लक्षात ठेवा. आपण शाळेमध्ये शिकायचो, आपल्याला मार्क द्यायचे सर, कधी बी 20 पैकी गणितामध्ये पडायचे किती, सामान्य जनता होती आपली 5 मार्क पडायची. म्हणजे 20 पैकी किती पडायचे, 5. म्हणजे एकूण रक्कम किती होती आपली, 20. सॉरी, एकूण मार्क किती होते, 5. तर 5 पैकी मार्क पडायचे किती, सॉरी 20 पैकी 20 मार्क होते, 20 पैकी पडायचे किती, 5. आता मला सांगा, मग आपली मूळ रक्कम होती किती, आपण व्याजाने पैसे घेतले किती होते, 10,000 रुपये. मग ती राहायची छेदामध्ये. मी घेतले 10,000 रुपये व्याजानं. मी किती घेतले व्याजानं, 10,000 रुपये. आपल्याला जो दर काढायचा, हा जो दर आहे हा वार्षिक दर आहे. कसा दर आहे, वार्षिक दर आहे. कसा दर आहे, वार्षिक. मग आता मला सांगा, 10,000 रुपयावर 10,000 रुपयावर मला एका वर्षामध्ये सरळ व्याज मिळाले किती, हे 1,000 रुपये मिळाले. किती मिळालं, 1,000 रुपये. म्हणजे मग सरळ व्याज मिळालं 1,000 रुपये. किती मिळालं, 1,000 रुपये. हा जो तयार झाला, हा झाला अपूर्णांक दर. अपूर्णांकाचं रूपांतर दर काढणे म्हणजे शेकडेवारी पर्सेंटेज काढायचं आपल्याला. म्हणून गुणीला किती घेतले मी, 100. गुणीला किती घेतले, 100. गुणीला किती घेतले, 100. बघा आता काय करतो मी, डायरेक्ट काटाकाटी करतो. 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे आलं किती, 10%. तर बघा तुम्ही, हे जे उत्तर आलं तर फक्त एका बोटाच्या नोकावर आलं. म्हणजे फक्त आपण काढायला काय, 2 बोटाच्या याच्यामध्ये उत्तर आलं आपलं. आता बघा, हे जे एवढं तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन करणार, हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला किती बी नाही म्हणलं, हे पण येते. कॅल्क्युलेशन येण्याशी मतलब नाही. स्पर्धा कशी आहे, किती कमी वेळात जे उत्तर सॉल्व करल त्याची स्पर्धा आहे. तर आपल्याला फक्त हे करण्यासाठी 10 ते 20 सेकंदाची वेळ लागते. म्हणजे या पद्धतीने आपण करणार आहे. तर ठीक आहे, समजलं प्रत्येकाला. हे बघा काय म्हणलो मी, मुद्दल कुठे घ्यायची, छेदामध्ये. जे एका वर्षाचं आपल्याला दर वार्षिक काढायचा ना, म्हणून मी इथं 2,000 न घेता काय घेतलं, 1,000 रुपये घेतले. कारण आपल्याला जो दर काढायचा हा कसा काढायचा, वार्षिक. मग 10,000 रुपयावर 1,000 रुपये मिळालं. एका वर्षामध्ये व्याज किती मिळालं, 1,000. कोणाला वाटतं सरनं 2,000 का घेतलं नाही, अरे राजा हे 2,000 रुपये 2 वर्षाचे आहेत. आपल्याला व्याज किती वर्षाचं पाहिजे, एकाच वर्षाचं. म्हणून वरती किती घेतले मी, 1,000. 10,000 रुपयावर मिळाले किती, 1,000 रुपये. आणि गुणिला किती, 100. म्हणजे व्याजाचा दर किती आला, 10%. किती आला, 10%. तर बघा आता आपण 2-3 क्वेश्चन पाहू. 2-3 काय करू, 1-2 क्वेश्चन बघू. 5 क्वेश्चन येतं, 5 क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. मग आता पहिला क्वेश्चन लक्ष द्या. पहिला क्वेश्चन काय म्हणते, पहिला क्वेश्चन. ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या इकडं. पहिला क्वेश्चन बघा काय म्हणते, दसादसे 12.5% दराने, दसादसे 12.5% दराने एका रकमेची 3 वर्षाची रास 1,210 रुपये होते, तर ती रक्कम किती. आता हा क्वेश्चन मस्त आहे. आता बघा, हा जर बेसिक न करतो म्हणलं तर हा क्वेश्चन बोर्डाच्या मेथडनं येऊ शकत नाही. याला रेषेशिवाय पर्याय नाही. म्हणजे म्हणायचं काय, एक्झाम्पल सांगतो, काय जणांना क्वेश्चन बी कळलं नसेल. समजा मी 1,000 रुपये व्याजानं घेतले. किती घेतले, 1,000 रुपये व्याजानं घेतले. मी 2 वर्षामध्ये 200 रुपये समजा व्याज दिलं. किती व्याज दिलं, 200 रुपये काय दिलं, व्याज दिलं. तर 2 वर्षामध्ये माझ्याकडे झाली किती, 2 वर्षामध्ये ते अमाऊंट झाली किती माझ्याकडे, 1,200 रुपये. किती झाली, 1,200. म्हणजे याचा अर्थ 1,000 रुपये घेतले होते, 200 रुपये व्याज आहे आणि रक्कम झाली किती, 1,200. मग प्रश्नामध्ये तेच दिलेलं आहे. प्रश्नामध्ये दिलं काय, की बाबा आपण पैसे किती घेतले हेच माहीत नाही, पण आपल्याकडे झाले किती पैसे, 1,210 रुपये आपल्याकडे रक्कम झाली. किती झाली रक्कम, 1,210. मग मला सांग, व्याजाचा जो दर आहे, व्याजाचा जो दर आहे, हा व्याजाचा दर किती आहे, प्रत्येक वर्षाला म्हणजे दरवर्षी व्याजाचा जो दर आहे हा कसा आहे, 12.5%. हा दर कसा आहे, 12.5%. आता आपला उल्लेख किती वर्षाचा आहे, 3 वर्षाचा. कधी बी लक्षात ठेवायचं, सरळ व्याजाचा जो दर असतो प्रत्येक वर्षाला समान आहे. बोललं त्यांना डायरेक्ट, दसादसे म्हणजे काय, दर साल दर शेकडा. जर 12.5% व्याजाचा दर असेल, दर साल दर शेकडा. मग आता लक्ष द्या, 12.5%चा अर्थ होते 1/8. हे पर्सेंटेजमध्ये मी शिकवेल तुम्हाला, सध्याच्या लक्षात ठेवा, नसेल समजत तर. 12.5% म्हणजे काय, 1/8. मी काय म्हणलो होतो सांगताना, की आपली मूळ रक्कम कुठं राहते, छेदामध्ये राहते. कुठं राहते, छेदामध्ये. मग मूळ रक्कम किती आहे, 8. मग मूळ रक्कम म्हणजे इथं काय झाली, मुद्दल. म्हणजे पैसे घेतलेले ती मुद्दल आहे ना. मग आता बघा, पी या शब्दाचा अर्थ होते मुद्दल. मी याला म्हणतो प्रिन्सिपल. ही झाली आपली मुद्दल. ही काय झाली आपली मुद्दल. आय म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. आणि ए म्हणजे काय, अमाऊंट. यालाच काय म्हणतो मी, रास. याला काय म्हणतो मी, रास. मी तुम्हाला काय सांगलो होतं बघा. आता प्रत्येक वर्षात सरळ व्याज कसं मिळते, समान. आता एक लक्षात ठेव गोष्ट, ही जी 8 रुपये ही काय, मुद्दल आहे. ही काय, मुद्दल आहे. आणि हे 1 रुपया वरचं काय, व्याज आहे. म्हणजेच याला म्हणायचं काय, की 8 रुपयाच्या रकमेवर, 8 रुपयाच्या रकमेवर एका वर्षामध्ये सरळ व्याज मिळते किती, 1 रुपया.
मग एका वर्षामध्ये जर 1 रुपया मिळत असेल तर किती वर्षाचा उल्लेख आहे? 3. मग आपलं लक्षात येईल मुद्दल किती आहे? 8 रुपये. मग एका वर्षामध्ये जर 1 रुपया मिळत असेल तर 3 वर्षामध्ये किती मिळेल? 3 रुपये. म्हणजे मी व्याजानं पैसे घेतले किती? 8 रुपये. माझ्याकडे 3 रुपये काय आहे? सरळ व्याज आहे. 3 रुपये काय? सरळ व्याज आहे. मग 8 रुपये घेतले, 3 रुपये सरळ व्याज झालं. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे अमाऊंट जी झाली म्हणजे रास जी झाली 8 आणि 3 किती? 11. 8 आणि 3 किती? 11. तर प्रश्नामध्ये दिलं काय? म्हणजे आपण घेतले किती? 8. 3 रुपये काय व्याज आणि 11 रुपये काय झाली? रास. तर प्रश्नामध्ये दिली काय? ही जे 1210 रुपये आपल्याला जी दिलेली आहे ही 1210 रुपये काय आहे? आपली रास आहे. 1210 रुपये काय? रास आहे. बघा आता मग 1210 रुपये काय दिली? तुला रास दिली. म्हणजेच 11 बरोबर 1210. 11 बरोबर 1210. तर 8 बरोबर किती आणि 3 बरोबर किती? आपल्याला काढायची पट. तिरकस गुणाकार करायचा नाही. ही जी झाली ती बोर्डाची मेथड झाली. तिरकस गुणाकार टाळायचा. जे समजा कार्यकर्ते पटीत करतील त्याला खूप सोपं जाईल. पटीचं काम करायचं नाही. बघा ना एक्झाम्पल सांगतो तुम्हाला सांगायचं असेल तर 20 बरोबर 160 तर 17 बरोबर किती? बऱ्यापैकी सामान्य जनता काय करते? तिरकस गुणाकार. म्हणजे काय करेल? x गुणिले 20 गुणिला x बरोबर 17 गुणिला 160. तर x बरोबर 17 गुणिला 160 आणि भागिला किती? 20. भागिला किती? 20. 20 एक 20, 20 8 160 आणि 17 8 किती? 136. 17 8 किती? 136. 17 8 किती? 136. म्हणजे हे सर्वच्या सर्व काय करतील? असं करतील. तर दादा याला पाणी पाजणारी जी मेथड आहे त्या मेथडला काय म्हणतो आपण? लक्ष दे. त्यालाच काय म्हणतात? की पट. बघ ना 20 बरोबर 160. 20 बरोबर 160 तर 17 बरोबर किती? 20 बरोबर 160 तर 17 बरोबर किती? म्हणजे या 20ची किती पट आहे? 20 8 160 हे म्हणायचं 8 पट. तर याची जर 8 पट केली तर 17 8 किती? 136. हे झालं एवढं सोपं. मग आता बघा आता मी तुला तेच सांगायला लागलो. समजलं टेन्शन न घेऊ. समजता समजेल. सवय नाही तुला त्या गोष्टीची. पहा आता तर 11 बरोबर 1210. मग याला जर 11ने भागलं तर काय होईल? 11चा वर्गचा काय? 11चा काय? वर्ग. तर 110 पट आहे. किती पट आहे? 110. मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं काय? प्रश्नामध्ये दिलेले मुद्दल किती? म्हणजे मग याची जर 110 पट केली तर 11 8 किती? 88. म्हणजे किती झालं? 880 रुपये. आणि याची जर 110 पट केली तर याचं किती होईल? 11 त्रिक 33 म्हणजे 330 रुपये काय मिळालं? सरळ व्याज. म्हणजे बघ 880 रुपये काय आपली मुद्दल आहे? 880 रुपये काय? मुद्दल आहे. 330 रुपये काय? व्याज आहे. आणि हे 1210 रुपये काय? रास आहे. म्हणजे मी व्याजानं घेतलेली जी रक्कम आहे ती किती आहे? 880 रुपये. 3 वर्षामध्ये किती झाली? 1210 रुपये. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर होतं याचं उत्तर काय होतं? 880 रुपये. किती होतं? 880 रुपये. क्लिअर? तर बऱ्याच जणांना डाऊट आला असेल राजा या 880 रुपयाची किंमत झाली किती? 1210. हे बघ मुद्दल होती किती? 880. 330 रुपये काय? सरळ व्याज मिळालं आणि हिच्यात झाली किती? 1210. तर या पद्धतीमध्ये सर्वच निघते. मुद्दल निघते, व्याजही निघते आणि राशी निघते. हा जर तू प्रश्न बेसिक न करतो म्हणला तर बेसिक न करणं शक्य नाही. कारण तुला सरळ व्याज बरोबर काय माहिती आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला काय? 100. पण मी त्यातलं मुद्दल दिली नाही आणि तुला व्याजही दिलं नाही. तू जर घरी जाऊन करत बसला तुला निवांत लगे 5 आणि 10 मिनिटं येत नाही. त्याच्यामुळे लक्ष दे. ही झाली एकदम जबरदस्त मेथड. याला म्हणायचं रेशिओ मेथड. ही कोणती मेथड आहे? रेशिओ. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघ. मी नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघ आता. नेक्स्ट एक्झाम्पल काय? तर नेक्स्ट एक्झाम्पल बघ काय म्हणतो मी. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते की दसादसे 10% दराने 5,000 रुपये रकमेवर मिळणारे 2.5 वर्षाचे सरळ व्याज किती? 2.5 वर्षाचे सरळ व्याज किती? दसादसे 10% दराने 5,000 रुपये रकमेवर मिळणारे 2.5 वर्षाचे सरळ व्याज किती? हा प्रश्न फॉर्म्युल्याने सोपा जातो. मी फॉर्म्युल्याने सांगणार आणि रेशिओ बी सांगणार. बघा आता तर फॉर्म्युल्याने जर करतो म्हणला बघ आता काय होईल. तर लक्ष दे. आता मला सांग SI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. त्याला म्हणतात सरळ व्याज. काय म्हणतात त्याला? सरळ व्याज. काय म्हणतात त्याला? सरळ व्याज. तर बरोबर काय? मुद्दल गुणिला दर आणि गुणिला काय? काळ आणि भागीला किती आहे? 100. भागीला किती आहे? 100. मला सांग मुद्दल दिली किती? 5,000 रुपये मुद्दल आहे. 5,000 रुपये काय? मुद्दल आहे. ठीक आहे. व्याजाचा दर किती आहे? 10%. 2.5 वर्षाचा काय? कालावधी. 2.5 वर्षाचा काय? कालावधी. आणि भागीला किती? 100. भागीला किती? 100. भागीला किती? 100. पहा आता काय करतो. काय म्हणलं मी? मुद्दल किती आहे? 5,000 रुपये. मुद्दल किती आहे? 5,000 रुपये मुद्दल आहे. 10% व्याजाचा दर आहे आणि किती वर्षाचा उल्लेख आहे? 2.5 वर्षाचा उल्लेख आहे.
तर 2.5 वर्षामध्ये म्हणजे व्याज किती मिळेल, सरळ व्याज किती मिळेल. बघ आता काय होईल, 0 0 0 कटले, ठीक आहे. 50 गुणिले 10 किंवा बघ हा गुणाकार करताना कधी लक्षात ठेवायचं, 10 गुणिला 2 पॉईंट काय आहे 5 आहे. तर कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणाकार करताना हा 0 कटल 10 काय कटल पॉईंट कटल, म्हणजे याचं उत्तर किती येईल 25, याचं उत्तर किती येईल 25. म्हणजे लक्ष दे इथं काय आहे, एक पॉईंट आहे एक शून्य आहे, म्हणजे पॉईंट कटल तर 0 कटल, म्हणजे हे किती येईल 50 गुणिला 25, 50 गुणिला 25, कारण 0 काटला आणि हा काय काटला मी पॉईंट काटला. तर 50 गुणिला 25, 25 पाचा 1,600, म्हणजे उत्तर किती आहे पाहिजे 1250 रुपये. हे झालं तो सरळ व्याज, म्हणजे झालं सिंपल इंटरेस्ट. हे काय झालं सिंपल इंटरेस्ट, किती वर्षाचं 2.5 वर्षाचं. हे बघ ही झाली आपली बोर्डाची मेथड, ठीक आहे. या बोर्डाच्या मेथडनं तू करणार. तर बघ आता मी रेशोन सांगतो. मी तुला बोललो होतो बघ काय म्हणजे माझं म्हणणं काय, 10% व्याजाचा काय दर आहे, 10% व्याजाचा काय दर आहे. मग आता एका वर्षाला व्याजाचा दर एक वर्ष बरोबर व्याजाचा दर एक वर्ष बरोबर एक वर्ष बरोबर 10% व्याजाचा जर दर असेल, हे बघ दर कसा आहे प्रत्येक वर्षाला समान आहे. मग एका वर्षामध्ये किती आहे 10%, उल्लेख किती वर्षाचा आहे 2.5 वर्षाचा आहे. मग एका वर्षाला किती 10%, पुढच्या वर्षी बी किती 10%, 10 अंदा किती झाला 20. पण आपल्याला पुढचे तिसरं वर्ष कंप्लीट नाही आहे, आपल्याला किती महिने 6 महिने, किती महिने येतं 6. मग 6 महिने असल्या कारणामुळं दर बी निम्मे होईल. मग आता 2 वर्षाचा उल्लेख जर झाला तर याचा दर किती झाला 20%, किती झाला 20%. आणि पुढचे 6 महिने म्हणजे झाले 2.5 वर्षे, पुढचे 6 महिन्यासाठी याचा जो दर असेल तो 5% असेल. किती टक्क्याचा असेल 5. म्हणजे एकूण दराचा जर उल्लेख केला 20 आणि 5 किती झाला 25%, एका वर्षी 10, पुढच्या वर्षी 10, 10 अंदा किती झाला 20. आणि पुढचं पूर्ण वर्ष कंप्लीट नाही, तिसरं वर्ष कंप्लीट नाही, ते जे आहे ते फक्त 6 महिन्यासाठीच आहे. म्हणजे मग त्याचा दर किती होईल 25%. आता बघ लक्ष दे, मग 25% म्हणजे 2.5 वर्षाचा जो दर आहे तो किती आहे 25%. पी म्हणजे मुद्दल, आय म्हणजे व्याज आणि ए म्हणजे काय रास. पी म्हणजे मुद्दल, आय म्हणजे व्याज आणि ए म्हणजे काय रास. याच्यामध्ये सर्व काही क्लिअर होते. याच्यामध्ये फक्त तू काय काढू शकतो व्याज, नाही तर काय काढू शकतो मुद्दल, रास तुला काढा लागते म्हणजे बेरीज करून वगैरे करून. पण याच्यामध्ये सर्व काही स्पष्ट चित्र होते. तर पर्सेंटेज 25%चा अर्थ होते 1/4 काऊन होते सांगतो. 25 भागीला 100 म्हणजे 100 रुपयावर 25 रुपये व्याज मिळते एका वर्षात. नाही दर किती वर्षाचा घेतला, हा 2.5 वर्षाचा आहे. एका वर्षाचा असता विषय वेगळा होता, पण दर किती वर्षाचा घेतला 2.5 वर्षाचा. हे जो दर आहे हा 2.5 वर्षाचा दर आहे. किती वर्षाचा आहे 2.5. मग 2.5 वर्षाचा दर जर 25% असेल तर 25 भागायला किती 100. टक्क्याचा सिंबल असेल तर भागारात किती होतो आपण 100. टक्क्याचा सिंबल असल्या कारणामुळे भागारात किती घेतात 100 सांगतो. 25 1 25, 25 चौक 100, म्हणजे याचा अर्थ हे जे झालेलं आहे याचं काय झालं 1/4. मी मगाशीच बोललो मुद्दल आपली मेन रक्कम कुठं असते छेदामध्ये, म्हणजे मुद्दल किती आहे 4. हे वरचं काय 1 रुपया व्याज, पण हे 1 रुपया जे व्याज आहे हे किती वर्षाचं आहे 2.5 वर्षाचं आहे. मग 4 रुपयावर 1 रुपया व्याज मिळालं आणि रुपये किती आणि रास किती झाली 5 रुपये. मला सांग प्रश्नामध्ये मुद्दल दिली किती आपल्याला 5,000. मग 4 बरोबर किती 5,000, 4 बरोबर किती 5,000. ते 1 बरोबर किती, याला जर 4नं भागलं तर काय येईल बघ. भागाकार करून दाखवतो तुला याला तिकडं. पण भागाकार स्वतः करायचा मित्रांनो, लागायचा असेल तर स्वतः भागाकार करावा लागतो. पण भागाकार सांगण्यात काही मजा नाही, पण सांगतो तरी ठीक आहे. किती झालं 12 48 उरले किती 2, इथे घेतला 0, काय होईल परत 4 पंच 20, 4 पंच 20, इथं उरला किती 0, आणि हा जो 0 उरला हा डायरेक्ट इथे द्यायचा असतो. म्हणजे याचा अर्थ ती 1250 पट आहे. किती पट आहे 1250. मग आता 1250 पट जर असेल तर लक्ष दे, याची 1250 पट कर, याची किती पट कर 1250 पट कर. मग एकची 1250 पट किती 1250 रुपये, किती झाली 1250. म्हणजे 2-2.5 वर्ष सर्वात किती 1250. आणि तुला जर रास विचारली तर 1250 पट जर 5ची केली तर याचे 1250 पट किती येईल 6,250, 6,250. पण आपल्याला प्रश्न विचारला काय मूळ, आपल्याला मेन प्रश्न विचारला काय विचारला तुला 2.5 वर्षाचे सरळ व्याज, 2.5 वर्षाचे सरळ व्याज. मग 2.5 वर्षाचे जे सरळ व्याज आहे ते किती आहे 1250. क्लिअर ओके. आरामात पाय, शांततेत पाय थोडं, कारण नवीन हो मी याच्यावर शिकवण्यात, तर टेन्शन नको, समजता समजेल ठीक आहे. तर तू आरामात निवांत परत रिपीट करून पाय, होऊन जाईल तुला काही अडचण नाही. ओके ठीक आहे. पाहता हा झाला नेक्स्ट क्वेश्चन, 2 क्वेश्चन. तर तिसरा क्वेश्चन बघ काय ते, तिसरा क्वेश्चन लक्ष दे. तर तिसरा क्वेश्चन काय म्हणते बघ. तिसरा जो क्वेश्चन आहे
तो क्वेश्चन बघा आता. ठीक आहे, पहा आता काय म्हणते तिसरा क्वेश्चन पाहू आपण. पाय जसाजसे 16.66% दराने 36,000 रुपये रकमेवर मिळणारे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज किती? आता दादा हा जो क्वेश्चन आहे हा रेशिओ शिवाय सॉल्व करणं अवघड आहे. कसं सांगतो बघा आता, हा जर क्वेश्चन तू विदाऊट रेशिओ करतो म्हणला तर तुला कॅल्क्युलेशन येणं अवघड जाईल, कारण तुला कॅल्क्युलेशन येणार नाही. बघ ना, दाखवतो तुला लिहायला तर. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ आणि भागिला किती 100, भागिला किती 100. आता बघ सरळ व्याज जे दिलेलं आहे विचारलं तुला, मुद्दल दिली किती 36,000 रुपये, किती दिली 36,000 रुपये, गुणिला दर दिला किती 16.66% गुणिला आणि काळ दिला किती राजा, काळ दिला तुला 3 वर्षाचा, किती वर्षाचा 3, भागिला किती 100. आता तूच विचार कर हे कॅल्क्युलेशन किती डिफिकल्ट होईल आणि किती लेंदी होईल. हे कॅल्क्युलेशन करता करता तुझ्या नाक्यानं येतील, कारण 0 0 काटाकाटी करा, हे करा, 0 कटला 0 कटला 0 कटला 0 कटला. आता बघ किती लेंदी कॅल्क्युलेशन आहे. तर या लेंदी कॅल्क्युलेशनला करत बसायला किती वेळ लागेल हे तू निवांत घरी करत बस. आणि बघ मी कसं डायरेक्ट कसं सांगायचं ते सांगतो. हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी खूप वेळ लागेल तुला. आता बघ मी डायरेक्ट कसं सांगतो. हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, तू निवांत तू आरामात घरी कर. मी ते सांगायला नाही आपण आलो, आपण डायरेक्टली सांगणार आहे. लक्ष दे. आता बघ 16.66%, किती टक्के 16.66%, याचा अर्थ होते भाऊसाहेब 16.66%, याचा अर्थ होते 1/6. याचा अर्थ काय होते 1/6. मी काय म्हणलो होतो, मूळ रक्कम जी राहते कुठं राहते आपली छेदामध्ये राहते. कुठं राहते छेदामध्ये. मग मुद्दल मूळ रक्कम म्हणजे काय, मुद्दल. मुद्दल आहे किती 6 रुपये. मग मुद्दल 6 रुपये, आय म्हणजे व्याज आणि ए म्हणजे काय रास, ए म्हणजे काय रास. ठीक आहे, काय म्हणलं परत बघ, मुद्दल कुठं राहते आपली छेदामध्ये. मग मुद्दल किती आहे 6 रुपये. मग 6 रुपयाच्या मुद्दलावर एका वर्षामध्ये 1 रुपया व्याज मिळते. पण इथं उल्लेख जो आहे, इथं उल्लेख किती वर्षाचा आहे भाऊ, इथं उल्लेख किती वर्षाचा भाडा बघणं. हा उल्लेख जो आहे हा 3 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे 3. मग 3 वर्षाचा उल्लेख असेल तर 6 रुपयावर 1 रुपया एका वर्षात मिळते. किती वर्षात, एका वर्षात. एका वर्षात जर 1 रुपया मिळत असेल 3 वर्षात किती मिळेल 3 रुपये. तुला मी बोललो होतो सरळ व्याज प्रत्येक वर्षाला कसं असते समान. एका वर्षात 1 रुपया तर 3 वर्षात किती 3 रुपये. मग 6 रुपयाच्या रकमेवर किती व्याज मिळालं 3 रुपये. 6 रुपये मुद्दल 3 रुपये व्याज, किती वर्षात 3 वर्षात. मग तुझ्याकडे अमाऊंट झाली किती 9 रुपये. अमाऊंट म्हणजे रास, अमाऊंट म्हणजे काय रास. हिंदीमध्ये त्याला मिश्रधन म्हणतात. हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला मिश्रधन. तर आपण स्टाफचे बी क्लास घेतो, तर स्टाफच्या वेळेस आपण नंतर बोलू. मिश्रधन बी असते बरोबर आहे, पण त्या मिश्रधनाचा काही संबंध नाही आहे, तर मी सांगणार पण नाही. मला म्हणायचं का ही काय मुद्दल, हे काय व्याज आणि ही काय आपली रास. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं सरळ व्याज, रास जर विचारलं तर रासही डायरेक्ट काढता येते. मला सांग 6 बरोबर 36,000 रुपये काऊन घेतलं मी, कारण मुद्दल आहे भाऊ ही, पी म्हणजे मुद्दल. मग 36,000 रुपये मुद्दल असेल तर विचारलं काय आपल्याला व्याज विचारलं, काय विचारलं सरळ व्याज. याला जर 6 भागलं तर 6 6 36, किती पट आहे ही 6,000 पट आहे. मग याची जर 6,000 पट केली, 6,000 पट करणे या शब्दाचा अर्थ होते गुणाकार. मग साइन त्रिक किती 18. मग हे 18,000 रुपये काय झालं तुझं सरळ व्याज झालं. किती वर्षाचं 3. मग एका वर्षाला किती मिळालं 6,000 रुपये, कारण प्रत्येक वर्षाला सरळ व्याज काय असते समान. आणि तुला जर रासही विचारल्या गेली तर 9 गुणिला 6,000 रुपये, तर 9 सक किती 54, म्हणजे रास झाली किती 54,000. पाहता म्हणजे मुद्दल घेतली किती होती आपण 36,000, 18,000 रुपये काय झालं 3 वर्षाचं व्याज आणि रास किती झाली 54,000. तर हे बघ एवढं सोपं आहे. ही जी मेथड आहे या मेथड रेशिओ मेथड म्हणतो मी. काय म्हणतो याला रेशिओ. ही मेथड जी आहे ही एकदम रामबाण मेथड आहे. हे बघ या मेथडनं जर तू करतो म्हणला तर तुला येत नाही, कॅल्क्युलेटरशिवाय तुला पर्याय उरणार नाही. आणि कॅल्क्युलेटर वापरणं आपल्याला परीक्षेत जमत नाही हे तुला बरोबर माहिती आहे, त्याचं काही सांगायचं काम नाही. तर किती क्वेश्चन झाले आपले 3. तर अजून 2 क्वेश्चन बघणार आहे मी, 2 क्वेश्चन सांगणार आहे. ठीक आहे, असो. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, फक्त मी एक डेमो लेक्चर म्हणून टाका लागलो. याच्यानंतर आपले लाईव्ह पण लेक्चर चालू होतील. हा एक डेमो लेक्चर आहे. ठीक आहे. तर ऑफलाईनला पण भरपूर क्लासेस आहेत आपले, 700-800 मुलं शिकवतो आपण. पण माझा हेतू आहे की ऑनलाईनला येणं पण काय गरजेचं आहे, म्हणून मी ऑनलाईनला या लागलो. ठीक आहे. तर सर्वांनी आपला मोबाईल नंबर नोट करायचा, की बुवा तुम्हाला जर काही आवश्यकता वाटली 88 613 670, तर नप्ते सर कधी बी तुम्ही मला कॉल करू शकता, काही अडचण नाही. मी ऑफलाईनला वाशिम, हे आपलं जे आहे ठिकाण, हे काय ठिकाण आहे आपलं वाशिम आहे. मी जो आहे तो हा वाशिम जिल्ह्याचा आहे. कोणत्या जिल्ह्याचा आहे वाशिम. तुम्हाला कधी बी काही अडचण आली तर काही अडचण नाही मला कॉल करू शकता. हा माझा जो नंबर, माझा जो क्लास आहे ऑफलाईनला क्लास आहे, तुम्ही 700 ते 800 मुलांना ऑफलाईनला शिकवतो. पण
मला वाटलं की वाशिमच्या बाहेर जर पोहोचायचं असेल तर ऑनलाईन शिवाय पर्याय नाही, म्हणून मी ऑनलाईनला पण चालू केलेली. हे जे लेक्चर आहे हे डेमो लेक्चर आहे. तर अजून 2 क्वेश्चन आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे, ओके. तर बघा आता 2 समोरचे क्वेश्चन आपण एक्सप्लेन करू. हे बघ, या जे क्लासवर आहे पानसटपणा अजिबात चालणार नाही. कॉमेडी क्लास नाही आहे. कॉमेडीसाठी भरपूर शो आहेत, तुम्ही कॉमेडीसाठी तिकडे जाऊ शकता, कारण आम्ही काय कॉमेडीसाठी तर आलेलो नाही. काय जणाला कॉमेडी म्हणून शिकायचं असते तर राजा तू माझ्या ऑफलाईनला क्लासमध्ये तुला खूप सारी मजा येईल शिकवताना. पण आपण इथं जे घ्यायला लागलो हे फक्त जे चालू केलं हे सिरियस मुलांसाठी आहे, किंवा खरंच जे होतकरू मुलं आहेत खेड्यात राहून त्याला अडचण येते की पैशाच्या अभावी ते वाशिमला राहू शकत नाही किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहू शकत नाही, कारण 5,000 रुपये भरणं महिन्याला थोडं अवघड जाते. ते त्या मुलांसाठी फक्त हा उपक्रम मी चालू केलेला आहे. तर सर्वांनी याचा काय करायचा, फायदा घ्यायचा, गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुम्हाला जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करायचा, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचा. ठीक आहे. तर बघू आता आपण 4था क्वेश्चन. ठीक आहे. आणि सर्वांनी चॅनल काय करायचं, आपलं सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, सर्वांना मित्रांना पण सांगायचं, शेअर करायला सांगायचं, शेअर करण्यासाठी चुकायचं नाही. हे बघ, तुझा फायदा होईल, तुझ्या मित्राचा फायदा होईल. आणि आपण सोमवारपासून याच्यावर एक टेस्ट सिरीज चालू करणार आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज आपण 100 90 प्रश्न घेणार आहे. म्हणजे ही जी सिरीज चालू होईल ही सिरीज शेवटपर्यंत, जोपर्यंत परीक्षा होणार नाही, पोलीस भरतीचे शेवटचा पेपर होणार नाही, पोलीस भरतीचे सर्व, मग SRPF आलं, जिल्हा पोलीस आलं, ठीक आहे, परत काय आलं आपलं GL आलं, आणि सर्व जे आलं पुन्हा ड्रायव्हर आलं, सर्वांचे जोपर्यंत पेपर होणार नाही तोपर्यंत आपण शेवटपर्यंत दररोज रात्री सोमवारपासून 9 ते 10 लाईव्ह राहणार आहे. आणि प्रिवियस इयरचे सर्वच्या सर्व आपण काय घेणार आहे, क्वेश्चन घेणार आहे. तर असो, ही झाली मी तुम्हाला सांगितलेली माहिती. हे बघा, आता आपण 4 नंबरचा क्वेश्चन पाहू. ठीक आहे. आता काय म्हणते, हा क्वेश्चन एकदम डिजिटल क्वेश्चन आहे. तर मित्रा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सामान्य कार्यकर्ता करू शकत नाही. 14.28% व्याजाचा दर आहे 3 वर्षामध्ये. किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये. रक्कम झाली किती? रक्कम झाली 30,000 रुपये होते. तर ती रक्कम किती? एकदम जबरदस्त, एकदम खास प्रश्न. हा बेसिकनं करू शकत नाही. याच्या मागचं कारण सांगतो बघ. आता मला सांग, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर आणि गुणिला काळ भागीला किती? 100. तुला ना मुद्दल दिली ना तुला व्याज दिलं, फॉर्म्युला झाला फेल तो. कारण ही बोर्डाची मेथड आहे, इथं तू फेल पडली. या मेथडनं आता तुला करता येणार नाही. तर दुसरी मेथड तू काय करशील, एक तर ऑप्शन जाशील, ऑप्शन गेल्यानंतर उत्तर येणार आहे. प्रश्न काय अवघड नाही, पण तुला त्याच्यामध्ये काय जाईल, वेळ जाईल. आणि वेळच तर नाही परीक्षेसाठी. तर वेळ वाचवायचा असेल तर तुला रेशिओ मेथडशिवाय पर्याय उरणार नाही. तू काय करणार, करून दर टाकशील, 3 वर्ष टाकशील, बाकीचा विषय खल्लास आहे. तुला मुद्दलही माहीत नाही, व्याजही माहीत नाही, तर रस माहीत आहे. त्याच्यानंतर तू काय करशील, ऑप्शनचा फायदा घेशील. हां, ऑप्शन उत्तर येणार आहे, त्याच्यात काय डाऊट नाही. उत्तर येणार नाही असं माझं म्हणणंच नाही, पण तुला किती वेळात येते हे मुद्दा महत्त्वाचा. ओके, तर लक्ष दे. पण आता मी जे मगाशी सांगितलं 14.28%, 14.28% याचा अर्थ होते राजा 14/28, म्हणजेच काय म्हणायचं, 100 रुपयावर एका वर्षामध्ये 14.28% काय मिळते, व्याज. मग एका वर्षामध्ये 100 रुपयावर 14.28% व्याज मिळते. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर भाऊ, याचं कॅल्क्युलेशन ते 1/7. याचं कॅल्क्युलेशन काय ते 1/7. पाहता, मुद्दल, व्याज, आणि ही काय झाली आपली रास. ए म्हणजे काय, ए म्हणजे काय, सॉरी एक मिनिट, ए म्हणजे काय, रास. ए म्हणजे काय, रास. ही मी काय म्हणलो, मुद्दल, व्याज, आणि काय झाली, रास. ही काय झाली, रास. ओके, ही काय झाली, रास. मग मुद्दल आहे किती, 7 रुपये. 1 रुपया काय मिळालं, व्याज. हे 1 रुपया जे व्याज मिळालं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा वार्षिक दर आहे. दर कसा आहे, वार्षिक. मग वार्षिक दर जर असेल तर 7 रुपयाच्या रकमेवर 1 रुपया व्याज मिळते. मग आपल्याला उल्लेख आहे किती वर्षाचा, अरे राजा आपल्याला 3 वर्षाचा. मग एका वर्षामध्ये 1 रुपया व्याज मिळते, तर 3 वर्षामध्ये किती मिळाल, 3 रुपये. हे एका वर्षाचे, हे 1 वर्ष आहे, तर 3 वर्षाचे व्याज किती मिळेल, 3 रुपये. मुद्दल किती दिली, 7 रुपये. 3 रुपये काय व्याज आहे, किती वर्षाचं, 3 वर्षाचं. मग मी व्याजानं पैसे घेतले 7 रुपये, 3 रुपये व्याज आहे. माझ्याकडे रक्कम देणाऱ्याकडे झाली किती रुपये, ही जी 30,000 रुपये झाली, ही काय असते, रास. मग रास झाली किती, 7 दिले, 3 रुपये व्याज, तर रास झाली किती, 10 रुपये. मला सांग, मुद्दल घेतली किती, 7, 3 रुपये काय आहे, व्याज, आणि 10 रुपये काय झाली, रास. मग आपल्या प्रश्नामध्ये तेच दिलं ना, अरे राजा रक्कम किती घेतली हे माहीतच नाही ना आपल्याला. मग त्याच्यावरून तुला काय, हे तेच सांगितलं तुला, या फॉर्म्युल्यानं काढता येत नाही. या फॉर्म्युल्यानं माणूस फेल पडते. हा बोर्डाच्या मेथडचा फॉर्म्युला आहे, ही इथं जागेवर फेल पडला. हे बघ, यानं किती खास आहे, एकदम सरळ सिंपल दिलेलं आहे. बा आता काय करतो मी, 7 रुपयाची रक्कम, 3 रुपये व्याज, 10 रुपये झाली. प्रश्नामध्ये किती दिली, 10 बरोबर 30,000. 10 बरोबर 30,000.
तर 7 बरोबर किती आणि 3 बरोबर किती, व्याज जर विचारलं तरी काढता येते आणि मुद्दल विचारली तरी काढता येते. तर लक्ष दे, याला जर 10 भागलं राजा, तर 10 जर भागल्या गेलं तर 10 भागल्यात काय होईल, 0 0 कटला, म्हणजे याचा अर्थ ही किती पट आहे, 3000 पट आहे. किती पट आहे, 3000 पट. मग याला जर 3000 गुणलं तर किती येईल, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, म्हणजे ही झाली 21,000 रुपये मुद्दल. आणि तुला जर व्याज विचारलं तर याला 3000 काय कर, परत गुण, तर 3 त्रिक 9, म्हणजे 9,000 रुपये काय मिळालं मला, व्याज. काय मिळालं, व्याज. म्हणजे बघ मी काय म्हणलो होतो, 14.28% दराने 3 वर्षामध्ये 30,000 रुपये झाले, म्हणजे 10 बरोबर 30,000, तर 3 बरोबर 9,000 हे व्याज आहे 3 वर्षाचं. आणि काय मुद्दल आहे किती, 21,000 रुपये. किती आहे, 21,000 रुपये. म्हणजे बघ बोर्डाची जे मेथड आहे त्याला पाणी पाजणारी मेथड यालाच म्हणतात. म्हणजे ही कोणती मेथड सांगायला तुला, रेशो. हे बघ, जे महाराष्ट्रामधले किंवा आपण आत्तापर्यंत जी शिकत आलो ही सर्वच्या सर्व बोर्डाच्या मेथड आहेत. या मेथडमध्ये काही फायदा नाही. तर आपल्याला जी मेथड करायची त्या मेथडचं नाव आहे रेशो. कोणती मेथड आहे, रेशो. ही मेथड एकदम रामबाण मेथड. रामबाण म्हणजे काय, म्हणजे कोणत्याही प्रश्नावर या मेथडचा वापर आपण करणार आहोत. तर आपण जेव्हा लेक्चर चालू करेल तेव्हा तुला मी अजून डिटेलमध्ये घेईल, फक्त हा डेमो आहे. ओके, तर लक्ष दे. म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं, काय विचारलं मुद्दल, तर उत्तर किती आपलं 21,000 रुपये. किती उत्तर आहे, 21,000 रुपये. ठीक आहे. तर आता शेवटचा एक क्वेश्चन घेतो मी. क्लिअर बा, आता शेवटचा एक क्वेश्चन घेऊ आणि आपण काय करू, स्टॉप करू. तर लक्ष द्या, शेवटचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्यायचं. पहा आता शेवटचा क्वेश्चन घेतो मी. बघ काय म्हणते ते, एकदम सोपं आहे. 5% दराने 4 वर्षामध्ये एका रकमेवर मिळणारे सरळ व्याज 625 रुपये मिळते, तर ती रक्कम किती. हां, हा प्रश्न मात्र तुला यानं येते, कशानं, आपल्या बोर्डाच्या मेथडनं येते. कारण हा बोर्डाच्या मेथडचा क्वेश्चन आहे. प्रत्येक क्वेश्चन बोर्डाच्या मेथडनं येत नाही. रास जर दिली तर तुला दिवसभरही मुद्दल निघत नाही, म्हणून तुला रेषेशिवाय पर्याय नाही. लक्ष दे, 5% व्याजाचा दर आहे, सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ आणि भागीला किती, 100. मला सांग सरळ व्याज दिलं किती, 625 रुपये. किती दिलं, 625, 625. मुद्दल विचारली, बरोबर आहे, मुद्दल विचारली. व्याजाचा दर किती आहे, 5%. काळ किती वर्षाचा आहे, काळ आहे 4 वर्षाचा. भागीला किती, 100. भागीला किती, 100. भागीला किती, 100. पहा आता भागीला किती, 100. तर काय करावं लागेल, लक्ष दे. हे बघ, हे किती झालं, 4 पंच 20, 4 पंच 20, 0 0 कटला, बे एक बे, बे पंच 10, म्हणजे किती आलं, 5. किती आलं, 5. हे झालं 20, 20 पंच 100. मग आता 5 गुणाकारातला कुठं जाईल, सॉरी भागाकारातला कुठं जाईल, गुणाकारात. म्हणजे 625 गुणिला 5 या दोघाचा गुणाकार जर केला तर तुला काय मिळेल, मुद्दल मिळेल. काय मिळेल तुला, मुद्दल. मग या दोघाचा गुणाकार जर केला तर 625 गुणिला 5 हे ते 3125 रुपये. हे काय, ते 3125 रुपये. म्हणजे तुझी मुद्दल किती आहे, 3125 रुपये. मुद्दल किती आहे, 3125 रुपये. ही झाली बोर्डाची मेथड. पण आता मी डायरेक्ट कसं सांगतो, तर डायरेक्ट बघ कसं सांगायला लागलो मी. 5% व्याजाचा दर आहे, 5% का आहे, व्याजाचा दर आहे. 5%चा अर्थ होते भावड्या 1/, किती, 20. 5%चा अर्थ काय होते, 1/20. काऊन, कारण 5 भागीला 100, 5 भागीला 100, 5 1 5, 20 पंच 100, म्हणजे किती झाला, 1/20. बघ आता, तर पी म्हणजे मुद्दल, आय म्हणजे व्याज आणि ए म्हणजे काय, रास. मग एका वर्षामध्ये 20 रुपयाच्या रकमेवर मला व्याज मिळालं किती, 1 रुपया. किती वर्ष आहे आपल्याकडं, 4 वर्ष. मग 4 वर्षामध्ये किती मिळेल, 4 रुपये. एका वर्षात किती, 1 रुपया. आता 4 वर्षात किती, 4 रुपये. मग रास झाली किती, 24. रास किती झाली, 24. यानं मुद्दल काढता येते, रास काढता येते, काहीही काढता येते, अडचण अजिबात नाही. मग आता बघ, याला पुन्हा रेशोमध्ये काढता येते, असं काही नाही, याला बी रेशोमध्ये काढू शकतो. बघ, 4 4 पंच 20, 4 1 4 आणि 4 6 24. आता बघ एकदम सिंपल झालं. म्हणजे 20 रुपयाच्या रकमेवर 4 रुपये व्याज, 24 रुपये रास. तसंच 5 रुपयाच्या रकमेवर 1 रुपया व्याज आणि 6 रुपये का रास, असंही करता येते. हे एकदम सोपं आहे. मग रेशो काढलं तर सोपं होईल. तर बघा आता 6 बरोबर, सॉरी, तर आपल्याला व्याज किती दिलं, 1 बरोबर 625. विचारलं काय, 5 बरोबर किती आणि 6 बरोबर विचारलं नाही, पण आपण डायरेक्ट काढू शकतो. पहा आता, मग आता मला सांग, 1 भागलात काय फरक पडणार, तेवढंच येणार आहे. 1 भागलात काय फरक पडणार, काहीच नाही. म्हणजे किती पट आहे, 625 पट आहे. किती पट आहे, 625. तर याची पण 625 पट कर. काय कर, याची 625 पट, याची 625 पट केली, 3125 रुपये. 3100 किती, 3100 किती, 3125 रुपये. किती झालं, 3125. आणि याची जर 625 पट केली तर बघ आता 6 न गुणलं तर किती येईल, 6 जर गुणलं 3750. किती येईल, 3750. 3700 किती येईल,
50 म्हणजे ही काय झाली रास, पण तुला विचारली का नाही, रास जर विचारली तरी येते. म्हणजे ही बघ याला म्हणतात रेशिओ. मी परत परत सांगायला लागलो वारंवार की ही जी मेथड आहे ही रेशिओ आहे. ही याच्यासाठीच नाही, चक्रवाढ व्याज असो, सरळ व्याज असो आणि शेकडेवारी असो, कोणतंही टॉपिक असो, विदाऊट एक्स, एक्सचं कामच नाही, विदाऊट एक्स न सोडणार. फक्त काही काही जण म्हणतात आम्ही एक्स न सोडत नाही, पण आपण असं नाही. एक्सचा कोणत्याच टॉपिकमध्ये वापर केला जाणार नाही, विदाऊट एक्सनं सोडायला जाईल. तर मित्रांनो हे घेतले आपण सरळ व्याजाचे 5 क्वेश्चन. किती क्वेश्चन घेतले? 5. आणि मी थोडी थेरबी सांगण्याचा प्रयत्न घेतला. हे पहिलंच लेक्चर आहे आणि डेमो आहे, त्याच्यामुळे थोडं फास्ट झालं असेल किंवा स्लो झाला असेल, मला त्याच्याबद्दल थोडी आयडिया नाही. मी फक्त हा प्रयत्न करायला लागलो थोडाफार. त्याच्यानंतर आपण भरपूर काही देणार आहे आणि यूट्यूबवर जेवढं आपल्याला कंटेंट देता येईल तेवढं कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर सर्वांना माझा नमस्कार, जय हिंद. चालते. आणि सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, याला विसरू नका. आणि आपल्या मित्रांना काय करा, शेअर करण्यास सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला त्याच्याबद्दल मला कमेंट करा. मला सुधारणा जेवढ्या करता येतील तेवढ्या सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करील. तर ठीक आहे, चालते मित्रांनो, जय हिंद.